जाचक-अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ त्वरित देण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज विभागीय सहनिबंधक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात नेता आणि कामचुकार सरकारी अधिकारी यांच्यात पिचत चाललेला शेतकरी या प्रतिकात्मक देखाव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं। यावेळी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो शेतकरी अजूनही प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं 8 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा विशेष लेखापरीक्षकांना निवेदन देण्यात आलं होतं। मात्र याची कोणतीच दखल घेतली नसल्यानं आज पक्षाच्या वतीनं उद्योग भवनमधील विभागीय सहनिबंधक कार्यालयावर धडक मोर्चा काढला। यावेळी पांढरपेशा नेता आणि कामचुकार सरकारी अधिकारी या दोघांच्या हातात दोरी आणि दोघांमध्ये पिचत चाललेला शेतकरी असा प्रतिकात्मक सादर केलेला देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता। कार्यालयात प्रवेश केल्यानंतर पक्षाचे शहर अध्यक्ष राजू दिंडोरले यांनी शेतकरी पात्र आहे की अपात्र आहे हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। तुमच्या या गलथान कारभारामुळे लाखो शेतकरी या योजनेत लाभापासून वंचित आहेत, याला कोण जबाबदार असा जाब विचारला। यावेळी विभागीय सहाय्यक निबंधक लेखापरीक्षक दिलीप छत्रीकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था निळकंठ करे, करवीर तालुका लेखापरीक्षक पीबी काशीद, जिल्हा राष्ट्रीय बँक प्रबंधक गणेश गोडसे आदी उपस्थित होते। पक्षाचे जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी किरण पाटील हा अधिकारी जाणून बुजून शेतकऱ्यांची नावे अडवत असल्याचा आरोप केला। यावेळी मागणीचं निवेदन विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांना देण्यात आलं। येत्या 7 दिवसांमध्ये याची दखल घेतली नाही तर कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आज आम्ही शासनाला एवढंच सांगू इच्छितो, या गोरगरीब शेतकऱ्यावरती या शेतकऱ्यांचा नोकर असणारा हा पांढरपेशी अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या वरती अन्याय करत आहे। जाचक अटी लागून त्यांना या योजनेचा पात्र मिळण्यापासून वंचित करत आहेत। तेव्हा या महाराष्ट्र शासनाला आमचं एवढंच सांगणं आहे, अजून जवळपास 2 लाखाहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ मिळालेला नाही। येणाऱ्या 7 दिवसामध्ये जर का या महाराष्ट्र शासनानं या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ दिला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसेल। आणि आमरण उपोषणाची पण जर हे दखल घेत नसतील तर आज इथं जेवढे अधिकारी होते ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये कोंडून घालून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ती ऑफिस पेटवून टाकील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही महाराष्ट्र प्रशासनाची राहील। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील, अमित पाटील, निलेश धुम्मा, अभिजित पाटील, नवनाथ निकम आदींसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते।